नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे आज नाशिक दौऱ्यावर आलेत। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याच्या झालेल्या प्रयत्नाचा निषेध करत हा प्रकार विकृतपणा असून याबाबत सखोल तपास होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आणि मला वाटतं ही विकृती आहे। जाणीवपूर्वक कोणी केलंय का कोणी माथे फिरू आहे कोण आहे निश्चित याचा तपास गृह खात्याच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून केला जाईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा हा सगळा विषय अवगत आपल्याला कल्पना आहे, पण मला वाटतं ही विकृती आहे। जाणीवपूर्वक समाजामध्ये तणाव निर्माण करायचा म्हणून हे केलेलं आहे का कोणी विकृत माणूस आहे वेडा माणूस आहे त्याचा निश्चित शोध घेतला जाईल। मला वाटतं त्या ठिकाणी CCTV त्या ठिकाणी लागलेले आहेत, त्या माध्यमातून सुद्धा हे समोर येईल की हा कोण आहे आणि याचं करण्यामागचं कारण काय। पण मला वाटतं झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण यातून कुठेही ताणतणाव निर्माण होऊ नये, कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी। यावेळी ठाकरे कुटुंबावर उपरोधिक टीका करत इंदिरा गांधी देखील ब्रँड होत्या, मात्र आज राहुल गांधी आणि सोनिया गांधी ब्रँड आहेत का? बाळासाहेब ठाकरे मोठे ब्रँड होते, त्यांचा विषय वेगळा होता, पण आता मात्र ठाकरे ब्रँड नामशेष होत असल्याचं महाजनांनी स्पष्ट टोला लगावलाय। ते खरं आहे, आपण आधी बघितलं असेल इंदिरा गांधी त्यावेळेला ब्रँड होते, पण आता आहेत का राहुल गांधी? आता आहेत का सोनिया गांधी? हे काही अशा व्यक्ती होऊन जातात की त्यांचं कर्तृत्व अफाट असतं वेगळं असतं, पण त्यानंतर त्यांची पूर्ण घराणेशाही चालली पाहिजे। 4 पिढ्या पुढे तेच नाव चालून म्हणाले आम्हीच ते आहोत, मला वाटतं असं कधी होत नाही। इंदिरा गांधीच्या काळामध्ये सतत अनेक वर्ष इंदिराजी पंतप्रधान होत्या, त्यांचा कार्यकाळ आपण आठवा, पण आता राहुल गांधी म्हणतील की गांधी ब्रँड, तर हा ब्रँड आता चालत नाही, तो नामशेष झालेला आहे। तसा ठाकरे ब्रँडही मला वाटतं हा आता नामशेष झालेला आहे। माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची गोष्ट की औरच होती। दरम्यान मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केलाय। पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।